तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे, मात्र उपोषणावरती जरांगे अजूनही ठाम आहेत। अशा स्थितीतही त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला येण्याचा इशारा सरकारला दिलाय। जमल्यास जर सरकार नाही दिलं ना 18 किंवा 19 तारखेला आपण मुंबईला जाऊ। मी जर मेलो मला तसंच त्यांचं दार घेऊन आला आणि या संदर्भात बोलणार आहोत संजय सुरोदे, आमचे प्रतिनिधी अंतरवाली सराटीतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, मनोज जरांगेंची सध्याची तब्येतीची काय अपडेट आणि येत्या काळामध्ये काय नेमका निर्णय हा मराठा समाजाकडून घेतला जाऊ शकतो? प्रज्ञा, नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी त्यांना तब्येत त्यांची खालावली आहे, प्रचंड खालावली आहे आणि त्यांना उठणं पण शक्य नाही। काल त्यांच्या नाकातून रक्त निघालं होतं, परंतु दुपारी डॉक्टरांची टीम आली, त्यांना सलाईन देण्यात आलं, पण ते सलाईन त्यांनी काढून टाकलं। जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, मराठा समाजाला सरसकट आरक्षण जे अध्यादेश काढला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही अशी जरांगे पाटील यांनी मागणी केली होती आणि त्या मागणीवर ते ठाम आहेत। परंतु त्यांची परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक आहे। सरकारनं कुठेतरी त्यांचा जे भूमिका आहे, त्यांचे मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे अशी समाजाची मागणी आहे, समाजाचा रेटा आहे। जोपर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत समाजही या ठिकाणी हटणार नाही। काल या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मराठा समाज आला होता आणि जर जरांगे पाटलांच्या जे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईला येईल आणि जरांगे पाटील सुद्धा असतील अशी शक्यता नाकारता येत नाही। परंतु कुठेतरी जरांगे पाटलांच्या तब्येतीची आता काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांच्याशी सरकारच्या वतीने कोणतरी बोलणं गरजेचं आहे। परंतु असं काही सध्या तरी असं दिसत नाही, परंतु कुठेतरी चर्चेचे द्वार कुठेतरी सुरू झाले पाहिजे ही एक समाजमानाची मागणी आहे आणि जरांगे पाटलाशी चर्चा करून याच्यातून तोडगा काहीतरी काढला पाहिजे अशी समाजाची मागणी आहे। प्रज्ञा, नक्कीच संजय, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।